मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये फाल्टा नावाचा एक विधानसभा मतदारसंघ आणि या फाल्टाचा TMCचा उमेदवार होता जहांगीर खान. जहांगीर खान निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पार्टीच्या लोकांना धमकी द्यायचे की मी पुष्पा आहे, चुकूंगा नहीं वगैरे वगैरे. सर्वसामान्य माणसांवरती दमबाजी करायचा. आता काय झालं, त्या फाल्टामध्ये जी निवडणूक होती ही रद्द झाली पॉलिटिकल रिगिंगमुळं, छापा वोटिंगमुळं. आणि 21 तारखेला फाल्टामध्ये निवडणूक घ्यायचं निवडणूक आयोगाने ठरवलं. त्यानंतर 4 तारखेला निकाल लागला आणि 4 तारखेला भाजपला बहुमत मिळालं आणि शुभेंदू अधिकारी हे बंगालचे मुख्यमंत्री झाले. आणि जो स्वतःला पुष्पा म्हणत होता, जो तिकडे दमबाजी दादागिरी करत होता, तो मांजरासारखा गप झाला आणि त्याने काल पत्रकार परिषद घेतली आणि ह्या निवडणुकीमधूनच माघार घेतली. आता जहांगीर खान किंवा जहांगीर खानसारखी जी संपूर्ण तिकडे टोलाबाजी तालाबाजी बंगालमध्ये चालते, हा जो जहांगीर खान आहे हा अभिषेक बॅनर्जी म्हणजे ममता बॅनर्जी यांची जी भाची आहे आणि डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघाचे खासदार, त्यांचे हे राईट हँड आहेत जहांगीर खान. आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने बंगालमध्ये साफसफाई करायला शुभेंदू अधिकारींनी चालू केले, त्याचा धसका याने घेतला आणि याने थेट निवडणुकीमधूनच माघार घेतली. आणि तिथं जाऊ द्या, जे CPMचे कॅन्डिडेट उभे आहेत, कम्युनिस्ट पार्टीचे लोक ज्या फाल्टामध्ये उभे आहेत, ते भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन करत आहेत की तुमच्यामुळं आम्ही प्रचार करू शकलो. जोपर्यंत हा जहांगीर खान होता तोपर्यंत TMC सोडून दुसरी कुठलीच पॉलिटिकल पार्टी त्या फाल्टा रिजनमध्ये प्रचारसुद्धा करत नव्हती. म्हणजे बघा, सत्ता जी असते सत्ता, ही सत्ता कशा पद्धतीने चांगले भूतं नाचायला लावते. मग तो जहांगीर खान असो, अभिषेक बॅनर्जी असो किंवा ममता बॅनर्जी.